सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता उभारिला हात जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देय प्रेम काही कळा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग देहू निवासी वैराग्याचे महामेरू विश्ववंद्य श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा अतिशय महत्वाचा की भगवान परमात्मा देव सिंहासनावर बसलेले आहेत. हात उभारून जगद्गुरु तुकोबराय समाजाला सांगतात, समाजाला जाणीव करून देतात की देव सिंहासनावर जे बसले ते कशासाठी. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. अनेकांचं कोड उलगडण्यासाठी, अनेकांच्या समस्या त्याचं निराकरण करण्यासाठी देव सिंहासनावर आहे. आणि तुकोबराय परमार्थ आणि प्रपंच या दोन्हीकडे तुकोबराय चुकलेले नाहीत बरं का. बघा तर दोन्ही टाइम देव त्याचंही काम करतोय आणि समाजाचंही काम करतोय. दोन्ही ठिकाणी देव त्या ठिकाणी स्वार्थ आणि परार्थ या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी देव सांभाळतोय असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या ठिकाणी ही कीर्तन सेवा किम निमित्ताने सगळ्यांना कल्पना आहे की या वाघमोडे वस्तीवर हरिभक्तीपरायण परम पूजनीय भीमाजी बाबा वाघमोडे आणि मातोश्री कौशल्या माता यांच्या मूर्तीची स्थापना त्यांचे असणारा हा परिवार दादासाहेब भीमाजी वाघमोडे त्यांचे चिरंजीव बारकू भीमाजी वाघमोडे, आप्पासाहेब भीमाजी वाघमोडे, 3 मुलं आहेत. अलका संताराम दिंडे मुलगी आणि जालिंदर मोहन नरोटे नातू. असा हा वाघमोडे परिवार एक विशेष प्रकारचा उपक्रम हाती घेऊन मला वाटतं समाजासमोर या वाघमोडे परिवाराने एक आदर्श ठेवलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज ज्यांच्या मूर्तीची या ठिकाणी स्थापना झालेली आहे त्यांच्याबद्दल 2 शब्द मला ऐकायला मिळाले आमच्या भजनी मंडळी. माझ्या बरोबर या कार्यक्रमासाठी आलेली मंडळी आमचे हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य अशोक महाराज, हरिभक्तीपरायण आमचे नाना भाऊ पवार महाराज, सुरेश महाराज भुसारी, आमचे हरिभक्तीपरायण भागवत महाराज, याच गावचे त्या ठिकाणी सुपुत्र हरिभक्तीपरायण आमचे शिवाजी महाराज थोरात, आमचे परमार्थिक स्नेही आडगावचे आमचे भानुदास लोंढे महाराज. या ठिकाणी आल्यानंतर समाधान वाटलं. तसं या गावाला मी नवीनच आहे, पण या मंडळीमुळे आमचे मेहुणे दिलीपराव आव्हानेकर त्यांचा आणि या वाघमोडे परिवाराचा असणारा संबंध आणि त्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. माझ्याबरोबर आलेले आमचे मृदंगाचार्य बंधू भवन महाराज, बाकी गावातील ही भजनी मंडळी या ठिकाणी. आपल्याला कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे कारण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणारे जे काही ब्राह्मण देव होते त्यांना थोडंसं यायला उशीर झाला म्हणून बाकीचे सगळेच कार्यक्रम आपले पुढे ढकललेले आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. का या ठिकाणी या परिवाराला का असं वाटलं की आपल्या आई वडिलांच्या मूर्तीची स्थापना करावी. मूर्ती कोणाच्याही बसत नाहीत महाराज, बसवत त्याच्यासाठी कीर्ती असावी लागते. मला समजलं की हे जे बाबा होते भीमाजी बाबा
भगवान महादेवाचे ते भक्त होते. वीरभद्र भगवंताचं मंदिर या ठिकाणी केवढं मोठं भव्य मंदिर उभारलेलं आहे. आणि मी या गावाला धन्यवाद देतो की जिथं पाहावं तिथं मंदिर आहे. घर कोणी बांधील हो आपल्यासाठी, मंदिर हे समाजासाठी असतात. विठाला 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 विठाला. मंदिराकडे पाहिलं की माणसाच्या भावनेमध्ये बदल होतो की नाही. मला वाटतं दारू पिलेला जरी माणूस असला आणि मंदिरासमोरून चालला की तो वाकडे तिकडे काय होईना पण हात जोडतो की नाही. मंदिरासमोर आल्यानंतर माणसाच्या भावना बदलल्या जातात. मला वाटतं मंदिरात त्याच्यासाठी यायचं असतं. बरं का. मंदिर याचा अर्थ असा आहे, म म्हणजे मांगल्य, दि म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. जिथं मांगल्य आहे, दिव्यता आहे, रम्यता आहे, चैतन्य आहे, हे सगळं आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळतं. आणि आज या बाबांचं मंदिर, या मुलांनी, या परिवाराने आपल्या आई वडिलांचं मंदिर बांधलं. मला वाटतं या मंडळीला, या परिवाराला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. विठाला 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 विठाला. अरे आज या कलियुगामध्ये असं वातावरण झालंय महाराज, आई वडील सांभाळणं सुद्धा जड झालंय. कित्येक ठिकाणी पाहतोय, आपलं बरं आहे ग्रामीण भागामध्ये अजून आई बाप या गोष्टी आपण बहीण जाणतोय. पण ही सुशिक्षित जो वर्ग आहे ना महाराज, यांना आई वडिलांची फार अडचण होती. त्यांचं काम एकदा साधलं ना बस, त्यांना त्याची गरज नाही. म्हणून ही आपली संस्कृती आहे महाराज. मला वाटतं मी हा अभंग काय घेतला तर मला वाटतं आई वडिलापेक्षा मोठा देव कोणताही जगामध्ये सांगा. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. अरे खरा देव तर आपण अजून पाहिला नाही, हे दिसणारे देव आहेत. पण काय होतं, नेमकं जवळच्याच व्यक्तीची अवहेलना होते, हेळन होतं. आणि या कलियुगामध्ये तर असं झालंय महाराज, आई वडील आणि साधू संतांचं हेळन झालंय. म्हणजे महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, पहा हो कलीचे महिमान, असत्याशीर झाले जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संतांचे. चांगल्या माणसाला सध्या जीवन जगणं कठीण झालंय महाराज. विठाला 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 विठाला. अरे सगळ्यात मोठे उपकार जर कोणाचे असतील ना तर ते आपल्या आई वडिलांचे असतील. काय त्यांच्या उपकारातून आपण उतराई होणार? कोणती वस्तू आहे आपल्या जवळ देण्यासारखी? काहीच नाही महाराज. फक्त कृतज्ञ राहणं. मला वाटतं सगळ्यात मोठं पुण्य जर कशानं प्राप्त होत असेल ना तर ते आई वडिलांच्या सेवेनं. विठाला 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 विठाला. पण जवळच्या वस्तूची किंमत कळत नाही महाराज. अति परिचयात अवज्ञा, अति परिचयात अवज्ञा झाल्याशिवाय राहत. नेमकं असंच घडतं. म्हणून मातृपितृ सेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे. आमचे तुकोबारा एका ठिकाणी वर्णन करतात, स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नो हे तुझा. अरे माते पित्यांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. विठाला 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 विठाला. वैकुंठवासी भीमाजी बाबांनी अनेकांचं दुःख निवारण केलं असं सांगितलं. काय असतं महाराज, साधू देव माणूस आपल्यासारखेच असतात दिसायला. काय फरक असतो? तुकोबारा आपल्यासारखेच होते की नाही? संत मंडळी आपल्यासारखेच होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी आपल्यासारखेच होते का नाही? पण किती त्या ठिकाणी महान ठरल्या. मला वाटतं एक कुठलीही व्यक्ती, कुठलाही माणूस जर मोठा कशानं होत असेल ना तर तो कर्तृत्वानं. विठाला 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 विठाला. माणसाच्या आकृतीला किंमत नाही, माणसाच्या कृतीला किंमत. आकृती कशी असो, देवानं जसं शरीर दिलं असेल. आणि देव आकृती पाहत नाही,
देव कृती पाहतो. माणूस दिसायला किती सुंदर आहे त्याचं देवाला घेणं देणं नाही. तो आतून किती सुंदर आहे, बाहेरून किती वेडा वाकडा असू द्या पण आतून सुंदर असलं पाहिजे, ते देवाला आवडतं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे भावाचे प्रीती घेतो गोडी पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. कुठलीही व्यक्ती महान जर कशानं ठरत असेल तर त्याच्या कृतीनं, त्याच्या कार्यानं. म्हणून आज त्यांचं मंदिर उभारले. अनेक लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येत होते आणि त्यांचा हातगुण होता. त्यांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं तर त्या व्यक्तीचं दुःख निवारण होत होतं. साधू याच्यासाठीच येत असतात. मंदिरं त्यांचीच बांधली जातात जे दुसऱ्याचं दुःख निवारण करतात. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे दुसऱ्याला दुःख देणाऱ्या माणसाचं मंदिर आहे का कुठं? रामाची मंदिरं गावागावामध्ये आहेत. रावणाचं मंदिर आहे का? रावणाचं मंदिर दिसतंय का कुठं? असं कुठं जय जयकार होतो की रावण महाराज की? नाही होणार. वेळेत काढतील लोक. ज्यानं समाजाला पीडा दिली, समाजाला दुःख दिलं, त्यांचं मंदिर राहत नाही महाराज. ते अपकीर्तीनं जीवन जगतात. पण ज्यांनी समाजाचं दुःख निवारण केलं, समाजाला सुख दिलं, समाजाला समस्या त्या ठिकाणी समाजाच्या निवारण केल्या, त्याच माणसाची काय होते? आरती होत असते. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे कामच्या तुकोबरायची आरती होती का? कशा? अरे ज्यांनी त्रास दिला तीच मंडळी आरती करायला लागली की नाही? ज्या लोकांनी त्रास दिला तीच माणसं आरती करायला लागली का? अनेकांचं दुःख निवारण केलंय आमच्या तुकोबरायने. समाजाचं दुःख घालवण्यासाठी साधू या ठिकाणी येत असतात. आमच्या भीमाजी बाबांनी अनेकांचं दुःख निवारण केलं. त्यांना सहकार्य करणारे त्यांच्या सहचारिणी पत्नी. मला वाटतं धर्म त्यालाच घडला जातो. धर्म तयाशीची घडे रे ज्याचे स्वाधीन भाज. भाज म्हणजे पत्नी. ज्याची पत्नी सहमत आहे त्याला चांगल्या गोष्टी, चांगलं कार्य त्याच्या हातून घडत असतं महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि चांगली माणसं, देव माणसं, मला वाटतं आपल्यातून गेली, मेली तरी ते जिवंत असतात. राहिला त्या कीर्ती. हे राहिला त्या कीर्ती जगा माझे, कीर्ती जगा माझे. गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते. राहिला त्या कीर्ती जगा माझे, राहिला त्या कीर्ती जगा माझे, जगा माझे.
राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काणी, आता ऐशे कोणी होणे नाही. हजारो मध्ये एखादा माणूस, मनुष्यानाम सहस्रेषु म्हटलेलं आहे. अशी चांगली माणसं, समाज उपयोगी माणसं फार विरळ असतात महाराज. त्रास देणारे भरपूर असतात, पण त्रास कमी करणारे, बरं का, त्रास घालवणारे माणसं बोटावर मोजणे एवढीच असतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि या परिवारानं, वाघमोडे परिवारानं एक समाजासमोर एक आदर्श ठेवलाय. इथं येणारा पाहुणा असेल, कोणी व्यक्ती असो अनोळखी, मंदिर पाहिल्यानंतर त्याचे दोन्ही हात जोडल्याशिवाय राहणार नाही, एकत्र आल्याशिवाय, बरं का. आणि त्याला असं वाटेल की या वाघमोडे परिवारानं, या मुलांनी, नातवांनी आपल्या आई वडिलांचं, आजोबाचं मंदिर बांधलंय. मग आपल्याला थोडी लाज वाटली पाहिजे. त्यांनी मंदिर बांधलंय ना, आपण निदान त्यांचा व्यवस्थित सांभाळ तरी केला पाहिजे. विठाला 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 विठाला. काय होतं बरं का, नेमकं आई वडील म्हातारे झाले, वयस्कर झाले की माणसाला त्यांची लाज वाटते. एक माता, एक मुलगा, तिला वडील वारले होते आणि मुलगा शाळेमध्ये जात होता. एक दिवस शाळेमध्ये गेला आणि त्याची आई पाठीमागून शाळेत गेली. का तर त्याचं काहीतरी विसरलं होतं म्हणून नेऊन देण्यासाठी. मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर इतका रागावला, त्या आईला इतका रागावला, दप्तर फेकून दिलं, मोठमोठ्यानं काहीतरी बोलायला लागला, आदवा तदवा. आईने विचारलं, काय झालं बाबा, काय झालं? म्हटलं, तू कशाला आली? म्हटली, शाळेत. काय झालं? मी शाळेत आले म्हणून. ती म्हटला, तुला एकच डोळा असल्यामुळे सारे मुलं मला चिडवत होती, कारण एका डोळ्याने ते आंधळी होती. आजपासून माझ्या शाळेमध्ये येत जाऊ नकोस. नाही यायची म्हटले. पुढे मुलगा हुशार होता, पहिल्या नंबरनं उत्तीर्ण झाला, चांगल्या मार्कानं, आणि शाळेनं त्याचा गौरव करायचा ठरवलं. त्याला बक्षीस देण्याचा मोठा कार्यक्रम ठेवला शाळेनं. आईला कळालं. आई म्हटली, बाळू आज येऊ, आज तरी येऊ का मी तुझं ते कौतुक पाहायला? अजिबात येऊ नको म्हटले. तू आली की मला मुलं चिडवतात, तुझी आई एका डोळ्यानं आंधळी म्हणून. तिचा काय दोष होता? पण त्या बाळूवर तिचं किती प्रेम होतं, नैसर्गिक प्रेम होतं, नॅचरली. नाही जाता आलं तिला. पुढे त्या बाळूचं लग्न झालं आणि त्या बाळूची असणारी पत्नी, तिला सुद्धा आता त्या आंधळ्या सासूची लाज वाटायला लागली. तिनं आपल्या मालकाला सांगितलं, त्या मुलाला, की ही आई आपल्यापासून वेगळी राहिली पाहिजे. मग ते कुठंतरी शहर ठिकाणी राहायला गेले दोघं, नोकरीच्या गावी, आणि ही आई एकटी घरी होती. पुढे आई आजारी पडली. त्या मुलाला फोन लावला, त्यानं सांगितलं की आता मला सुट्टी मिळत नाही, 8 दिवस तरी सुट्टी मिळत नाही. शेजाऱ्या पाजाऱ्याने फोन लावले, अरे बाबा, तुझी आई आता शेवटच्या घटका मोजत आहे, तू आलं पाहिजे. असं सांगितलं जातं. तो 8 दिवसांनी आला ना. मला वाटतं त्यावेळेला त्याची आई आता राहिली नव्हती, ती स्वर्गलोकी निघून गेली होती. तो घरी आल्यानंतर मग रडत बसला, कारण आपल्याला सवयच महाराज, वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप होत असतो. एवढंच नाही, आई ज्या खोलीमध्ये राहत होती त्या खोलीमध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवली होती आईनं. त्यानं पाहिलं, त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं, बाळू, माझ्या एका डोळ्याची तुला लाज वाटत होती ना बाबा, मी तुला आजपर्यंत सांगितलं नाही, मरेपर्यंत सांगितलं नाही तुला. तू लहान असताना खेळता खेळता तुझ्या डोळ्याला इजा झाली आणि तुझा डोळा गेला. डॉक्टरनं सांगितलं याला दुसरा डोळा बसवता येतो. त्यावेळेला पैशाअभावी दुसरा डोळा तर विकत घेण्याची आपली ऐपत नव्हती, पण मी माझा डोळा तुला बसवला, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं. आणि मग त्यानं ती चिठ्ठी वाचल्यानंतर त्याला पश्चाताप झाला. अरे 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 अरे,
माझ्या आईनं मला डोळा देण्यासाठी आयुष्य एका डोळ्यावर निभावलं. कोण आहे जगामध्ये असं करणार सांगा? करीला भाविन प्रीती करीला भाव ऐसी कळमळाची जाती ऐसी कळमळाची जाती करीला भाव करीला आई बद्दल वर्णन करतात की आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कुठल्याच लाभाची अपेक्षा करत नाहीत. आई वडील मुलाकडून कुठलीच अपेक्षा करत नाही, निरपेक्ष प्रेम करतात. आई वडील मुलाला जे सांभाळतात ना, यांनी आपल्याला म्हातारपणी सांभाळावं म्हणून नाही महाराज. म्हातारपण तर त्यांच्या लक्षातही राहत नाही. मुलांची काळजी घेण्यातच आयुष्य निघून जात, पण कधीच अपेक्षा करत नाहीत, कधीच नाही. म्हणून आपल्या मुलाच्या भल्यासाठी आयुष्य खर्च करणारे हे माता पिता, मला वाटतं याच्यापेक्षा मोठा देव कोणता असू शकतो सांगा ना. अरे ज्या आई वडिलांनी आपल्याला जीवन दिलंय, हे जीवन कोणी दिलंय? आई वडिलांनी दिलंय. आणि देवानं त्याच्यामध्ये जीव दिलाय. जेने हा जीव दिला दान. म्हणून देणारा हा देव असतो. ज्यानं जीव दिलाय तोही देव आहे. आणि ज्या आई वडिलांनी हे जीवन दिलंय ते सुद्धा देवच आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण श्रुतीचं विधान आहे न मातु पर दैवतम. याच्यापेक्षा मोठं दैवत दुसरं जगात कोणतं नाही. मला आई वडिला इतकं, मला वाटतं इतके कष्ट, इतका त्रास दुसरं कोणीच सहन करू शकत नाही महाराज, नाही करू शकत. आणि म्हणून ते महान आहेत. स्वतः मुलाबाळासाठी ते स्वतः चंदनाप्रमाणे झिजतात. चंदनाप्रमाणे ते झिजलेले असतात महाराज. आणि म्हणून त्यांना देवपणा येतो. देवपणा उगीच येत नाही महाराज. मला वाटतं टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपणा नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून आज त्या माते पित्याची या ठिकाणी मूर्तीची स्थापना अशा प्रकारची केलेली आहे की ज्यांनी समाज उपयोगी काम केलंय. संसार करून या गोष्टी करता येतात माणसाला. माणसानं योगी व्हायच्या भानगडीत पडू नये. योगी होणं फार कठीण आहे. योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचा वाटा भागा. माणसाला योगी होता नाही आलं तरी चालेल, पण मात्र उपयोगी होता येतं. कोणाच्या तरी आपण उपयोगी पडलो पाहिजे. कारण इथं संत जे आले ना, परोपकार करण्यासाठी आले ना, काहीतरी परोपकारी जीवन जगता आलं पाहिजे. मला वाटतं परोपकार करणं हाच परमार्थ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अहो, एक आपल्याकडून जर एखाद्याचं काम पार पडत असेल आपल्या शब्दानं, तर तो शब्द तिथं खरचला पाहिजे. बघा ना तुम्ही, आमच्याकडे एक माणूस विंचू उतरणारा माणूस होता. आणि आता विंचू कमी झाले, कसे झाले ते काही कळलं नाही. मला वाटतं कीटकनाशकामुळे झाले की काय फवारणीमुळं. पण आता पहिले इतके विंचू दिसत नाहीत महाराज. पहिले इतके विंचू दंश व्हायचे. त्या माणसाला अशा पावसाळ्याच्या दिवसात तर तो सारखा चालूच. मला वाटतं हे समाज उपयोगी काम आहे. काही घेणं नाही देणं नाही. आलेल्या माणसाच्या वेदना कमी करणं, आलेल्या माणसाचं दुःख कमी करणं, मला वाटतं याच्यापेक्षा मोठा परमार्थ काय असू शकतो. विठ्ठला 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 विठ्ठला. काहीतरी परोपकारी जीवन जगा. आमच्या तुकोबारा सांगतात तुम्हाला देव पाहिजे ना, हे करा.
तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. तुम्हाला देव पाहिजे. देव म्हणजे सुख, देव म्हणजे ज्ञान, देव म्हणजे सुख, देव म्हणजे समाधान, देव म्हणजे शांती. ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी असतात ना प्राप्त झाल्या की ती देवाची कृपा असते. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल कारण विठ्ठल. असं सांगितलं जातं ना, दया क्षमा शांती तेथे देवाची बसते. जिथं दया आहे, जिथं क्षमा आहे, जिथं शांती आहे, समाधान आहे, तिथं देव राहतो. देवाचं राहण्याचं ठिकाणच आहे. देव कुठेही राहत नाही महाराज. म्हणून आपल्या ठिकाणी जर अनुकूल वातावरण असेल तर समजायचं देवाची कृपा आहे. आणि आपल्याला नेहमी प्रतिकूल वातावरण असेल, नेहमी अनिष्ट घडत असेल जीवनामध्ये, नको त्या गोष्टीला तोंड द्यावं लागत असेल तर असं समजायचं आपल्यावर देवाची अवकृपा आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून देवाच्या साधू संतांच्या आई वडिलांच्या आशीर्वादाला माणसानं पात्र झालं पाहिजे. आई वडिलांना जर तळतळायला लावलं ना महाराज, ते शाप तर देऊ शकत नाहीत महाराज. किती त्रास सहन करतात आई वडील, पण मुलांना शाप देण्याची त्यांची तयारी नसते. पण नुसतं तळतळाट जरी त्या ठिकाणी, तरी तो तळतळाट लागतो माणसाला बरं का. ते आपल्या मुखानं शाप देऊ शकत नाहीत, आपल्या मुलाचं वाईट ते पाहू शकत नाहीत बरं का, नाही पाहू शकत. अरे इतके कौरव दुष्ट होते तरी गांधारी त्यांच्यावर प्रेम करतच होती ना. सांगून पाहिलं, नाही ऐकलं त्याने, नका ऐक, तो त्यांचा धर्म आहे. सांगणं आपलं काम आहे. गांधारी माता पतिव्रता होती, कौरवांना नेहमी सांगत होती बाबा पांडवांना त्रास देऊ नका, पण त्यांनी नाही ऐकलं. त्या दुष्ट प्रवृत्तीचे होते. शेवटी नाही ऐकलं, नुकसान कोणाचं झालं? कौरवाचं झालं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमचे भीमाजी मामा, कौशल्या माता यांनी आपल्या मुलाबाळावर चांगले संस्कार दिले आणि त्या संस्काराचा आज अनुभव आपण घेतोय की नाही. आज इथं मंदिर उभं राहिलं, या जागेमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. त्याच्यासाठी हे सगळं जमवणं इतकं सोपं आहे का हो? या सगळ्या गोष्टी माणूस प्रपंचामध्ये अनेक यातना असतात, अनेक कष्ट असतात, अनेक हे गोळा करणं तेच माणसाला उरकत नाही. आणि हे कधी पण अशी भावना ज्यांच्या ठिकाणी निर्माण होते, मला वाटतं हे सत्वगुण आहे. चांगले विचार माणसाच्या अंतःकरणामध्ये धन्य भावशील धन्य भावशील धन्य भावशील धन्य भावशील. धन्य भावशील धन्य भावशील धन्य भावशील धन्य भावशील धन्य भावशील. सुंदर प्रमाण दिलं भागवत. धन्य भावशील ज्याचे हृदय निर्मळ, हृदय निर्मळ बरं का, अंतःकरण निर्मळ असलं पाहिजे. कारण चित्त जैसे गंगाजळ, आवाज द्या थोडा, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ.
गंगा जळाप्रमाणे चित्त असलं पाहिजे बरं का. देव जर कशाची परीक्षा घेत असेल ना ती चित्ताची. घाणेरड्या चित्तामध्ये देव थांबत नाही महाराज. येवनी गोपाळ राहे ते ते, येवनी गोपाळ राहे ते ते. हे तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, हे येवनी गोपाळ राहे ते ते, येवनी गोपाळ राहे ते ते. राहे ते. चित्ताच्या ठिकाणी असणारे मल विक्षेप आवरण हे दोष घालवायचे असतात आणि हे चित्त निर्मळ करायचे असतात. आणि चित्त निर्मळ झालं की येवोनी गोपाळ राहे तेथे. देवाला राहण्याचं ठिकाण हे चित्त आहे, हृदय आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो. देव आहे देव आहे हृदय मंदिरे शोधोनी पाही. आपल्यातला देव अगोदर दिसल्याशिवाय समाजातला दिसत नाही. समाजामधला देव दिसावा असं ज्याला वाटतं ना त्यांना अगोदर आपल्या देवाची ओळख करून घेते. म्हणजे आपण कोण आहोत. तुका म्हणे हतो स्वये परब्रह्म किंवा मी वासुदेव तत्वतः तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. म्हणून आपल्यात काय आपण कोण आहोत हे अगोदर कळालं पाहिजे ना. आणि मग समाजातले सगळे दोष दिसत असतात. म्हणून ही शिकवण आम्हाला आमच्या साधू संतांनी दिलेली आहे बाबा. आणि म्हणून आपण देव माणूस झालं पाहिजे ना. होता येतं की नाही. नरदेह निदान लागले लागली हाती उत्तम सार उत्तम गती. देवाची होई न म्हणती ते होती तरिका चित्ती न धरावे. आमचे भीमाजी बाबा आज देव झाले महाराज. सिंहासनावर बसले बघा ना. मला वाटतं हे परम भाग्य आहे. असे सुपुत्र पोटी जन्माला यावे की ज्यांनी आपल्या आई वडिलांना सिंहासनावर बसावं. विठाला विठाला विठला 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 विठला. आणि समाजासमोर हा एक आदर्श आहे महाराज. आदर्श आहे. आपल्याला माहिती आहे रोहिदास चांभार आपले आई वडील चौफाळ्यावर ठेवून सेवा करत होते, आपलं काम करत होते. आणि भक्त पुंडलिक फिरत फिरत त्यांच्या आश्रमामध्ये जातात. आता भक्त पुंडलिकाची पहिली अवस्था अशी सांगितली जाते की त्यांच्याकडून नकळत आई वडिलांना त्रास झाला. जाणून बुजून झाला नसेल, नकळत झाला पण झाला. कारण तीर्थयात्रा करत असताना पुंडलिकाच्या खांद्यावर पत्नी होती, बायको होती. तिचे पाय थकले की तिला उचलून घ्यायचे. आणि म्हातारे आई वडील पायी चालत होते. होतं कधी कधी अज्ञानपणाने या गोष्टी माणसाकडून. पण रोहिदास महाराजाच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं रोहिदास महाराज आपले चपला शिवण्याचं काम करतात आणि आई वडील दोघं चौफाळ्यावर बसलेले. मला वाटतं आपल्याला जर काही कळत नसेल तर चांगल्या माणसाकडे बघून शिकलं पाहिजे. पुंडलिक रायानं आपल्याकडे पाहिलं आणि रोहिदास महाराजाकडे पाहिलं बघा बरं का. आणि तिथंच बोध झाला की ते काय करतात आणि मी काय करतो. साधू बोध झाला तो नोरोनिया ठेला ठाईची मुराला अनुभव. आपल्याला का करता येऊ नये. आपल्याला का
मला वाटतं वाघमोडे परिवारानं आई वडिलांचं मंदिर बांधलंय ना, आपल्याला का करता येऊ नये? का करता येऊ नये या गोष्टी? याला बोध म्हणतात. आणि म्हणून पुंडलिक रायनं तिथंच निर्णय घेतला आणि तिथूनच पंढरपूरला गेले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपलं ठाण मांडलेलं आहे. आणि आई वडिलांची सेवा, इतकी सेवा केली, इतकी सेवा केली की त्या सेवेचं ऋण देवावर झालं. आणि स्वतः पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. भगवान श्री कृष्ण परमात्मा पुंडलिक रायाच्या भेटीला येतात. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये येऊन उभे राहिले, बौद्ध अवतार धारण केलाय. पुंडलिक रायाची सेवा चालू होती. आई वडील दोन्ही मांडीवर दोघं झोपलेले होते सेवा करत असताना. आणि पुंडलिक रायाला विचारलं देवानं, अरे पुंडलिका मी आलोय म्हटले. पुंडलिक राय म्हटले, आला पण आता मी काय करू? मी जर उठलो तर माझ्या आई वडिलांची झोप मोडेल ना, मला दोष लागेल. मग पुंडलिक रायने तिथंच बसल्या बसल्या एक वीट पडली होती जवळ, ती घेतली आणि झोकली. याच्यावर उभा राहा म्हटलं. आणि त्या विटेवर देव उभे राहिले. त्यावेळेला प्रसन्न झाले देव आणि विचारलं, जगाचा मालक आहे पुंडलिक रायला विचारतो, अरे पुंडलिका माग म्हटले, काय मागायचं असेल मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बघा आपल्याला देव माग म्हणत नाही तरी आपण मागितल्याशिवाय राहत नाही. आणि पुंडलिक रायाला माग म्हटलंय. काय मागितलं पुंडलिक रायाने? म्हटले देवा असाच विटेवर उभा राहा म्हटले, फार सुंदर दिसतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणी, असाच राहा पण नुसता उभा राहून लोकांना अडचण करू नको. मूढ पापी जैसे तैसे उतरी काशे लावणी, उतरी काशे लावणी, उतरी काशे लावणी. मुळे पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे, उतरी कासे लावणे, उतरी कासे लावणे. असाच उभा राहा. आणि जे आई वडिलांची सेवा करणारे वारकरी आहेत ना, ते तुझ्या दर्शनाला आले का त्यांचा उद्धार कर. मागितलं पण कोणासाठी मागितलं? समाजासाठी मागितलं. समाजासाठी जीवन जगणारे पुंडलिक राय. म्हणून आज पुंडलिक रायाचे काय मंदिर बांधलंय. ज्यांनी समाजासाठी काहीतरी केले, समाजासाठी आयुष्य खर्च केलंय बरं का, समाजासाठी दान मागितलंय देवाला, त्यांचं मंदिर आहे. विठ्ठल विठ्ठल आणि हे मंदिर समाजात, मी सांगून गेलो, मंदिर हे समाजाच्या उपयोगासाठी असतात. एक आदर्श असतो समाजात. मी आता सांगितलं की मी या गावामध्ये आल्यानंतर पहिल्याने एकदा आलो होतो कार्यक्रमाला शिवाजी महाराज. तर प्रत्येक वस्तीवर मला मंदिर दिसलं. इतके मंदिर मला वाटतं सगळे जर मोजले ना, तर इतके मंदिर गावात कुठेच दिसत नाही. अनेक ठिकाणी पाहिलं पण इतके मंदिर नाही. हा एक आदर्श समाजासमोर अशा प्रकारचा आहे. मला एक सांगायचं, मंदिर हे समाजाच्या कल्याणासाठी असतात. देव सिंहासनावर जे बसतात कशासाठी हो? कशासाठी हे सगळं? देव कशासाठी असतो? देवाची वाट का पाहतो आपण? देव म्हणजे सुख, का त्याची वाट पाहतो आपण? त्याच्यापासून आपल्याला सुख, समाधान, शांती, विश्रांती या गोष्टी प्राप्त होतात. आणि म्हणून त्याच्यासाठी या साधू संतांची मंदिरं, देवाची मंदिरं त्याच्यासाठी आहेत महाराज. आणि म्हणून तुकोबराय या ठिकाणी वर्णन करतात की जगाला हात उभारून अशा प्रकारे तुकोबराय सांगतात की ऐका म्हटले, उभारीला हात, 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 उभारीला हात.
उभारिला हात जगी जाणविली मात. हात उभारून सांगतात संत महाराज. आपला संप्रदायच हा वेद प्रणित आहे महाराज. असं गपचिप काही नाही महाराज, सगळं उघड आहे. सगळ्या जगाला हात उभारून सांगतात जगी जाणविली मात. आपल्या साधू संतांचं असं कान मंत्र काहीच नसतो महाराज. मला वाटतं जे गुह्य होतं ते प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मच केले, की ज्याचा सगळ्यांना उपयोग झाला पाहिजे. हो, काही झाकून ठेवलं नाही आमच्या साधू संतांनी. साधू संत हे सांगतात की बाबा हो, हात उभारून सांगतात, आत्मविश्वासानं सांगतात. उभारेला हात जगी जाणविले मात. सगळ्या जगाला सांगतात, सगळ्या विश्वाला सांगतात, हे विश्वचे माझे घर, सगळ्या विश्वाला माझं म्हणणारे संत आहेत. म्हणून तर तू ज्ञानोबा सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोक आनंदानं त्या ठिकाणी त्यांना आनंद प्राप्त झाला पाहिजे, सुख मिळालं पाहिजे. म्हणून संतांची हे सगळे खटपट आहे. म्हणून उभारेला हात जगी जाणविले मात. मला वाटतं हरिभजनी हे धवळिले जग आणि चुकविला लाग काळाचा. मला वाटतं तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेव महाराज आदी करून जी संत मंडळी आहेत, मला वाटतं यांचा एकही अभंग पाठ नाही असा माणूस मला वाटतं सापडणार नाही शोधून सुद्धा. आणि जर एखादा सापडलाच कानाकोपऱ्यात, त्याला माणूस म्हणणं सुद्धा याला म्हणतात हरिभजनी हे धवळिले जग. हा, माणूस गुणगुणत राहतो. अहो, ज्याला व्यवहारातली माणसं बघा, ग्रामीण भागातली माणसं सुद्धा म्हणतात त्याला काय आले देवाची म्हणा असं म्हणतात की नाही. हे तुकोबरायचं प्रमाण आहे. ठेविले अनंते तैसेचे, हे चरण आहे तुकोबरायचे. प्रत्येक चरणामध्ये, प्रत्येक अक्षरामध्ये वेदाचा अर्थ भरलेला आहे. म्हणून जगी जाणविले मात. सगळ्या जगाला हात वर उभारून सांगतात. काय सांगतात? हासने देव बैसल सिंहासन, देव बैसल सिंहासने, देव बैसल सिंहासने, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसल सिंहासने, देव बैसले सिंहासनी. देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी. हात उभारून सांगतात समाजाला की देव आता सिंहासनावर बसलेले आहे बरं का. आणि कशासाठी? आल्या याचका पुरे धनी. जो त्या देवाच्या दर्शनाला जाईल, कारण दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषा. मी सांगितलं देव म्हणजे काय. देव म्हणजे ज्याच्या ठिकाणी कुठलाही अवगुण नाही, ज्याचं सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात ना, तो देव असतो. म्हणून आज भीमाजी बाबा हे देवाच्या रूपानं या ठिकाणी या सिंहासनावर बसलेले आहेत. काही माणसं हयात असतानाही चांगलंच काम करतात आणि गेल्यानंतरही चांगलंच काम करतात. त्यांच्या दर्शनानं आजही प्रशस्त चैतन्य समाधान आजही प्राप्त होणार. हे त्यांच्या निष्ठेचं त्या ठिकाणी फळ आहे. विठाला विठला 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 विठला. देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी. म्हणून मी सांगून गेलो की काही माणसं हयात असताना जीवनभर चांगलंच काम करतात आणि गेल्यानंतर कीर्ती रूपानं त्यांचं नाव चांगल्याच स्थितीमध्ये राहतं. त्यातून समाधान मिळतं. नुसतं नाव ऐकलं तरी समाधान मिळतं. नाही तर काही काही माणसाचं असं होतं महाराज, काही काही माणसं म्हणतात त्याचं नाव सुद्धा घेऊ नका. नाव घेण्याच्या लायक सुद्धा तो नाही. आणि आमच्या साधू संताचं नाव घेतलं की पुण्य प्राप्त. एक माणूस असाच समाजाला पीडा देणारा माणूस बरं का.
आणि तो वारला. दोन्ही मुलं चांगली होती. मुलांनी त्याचं थडगं बांधलं. समजदार होती मुलं. म्हटलं आपल्या वडिलांचं ते कसे असो, पण आपण थडगं बांधायचं. थडगं बांधलं आणि दुसऱ्याच दिवशी थडगं उरलं. एक चीर पडली त्याला. पुन्हा बांधलं, पुन्हा उरलं. त्याला अशी चीर पडायची 2 दिवस. शहाणा माणूस होता, एक शेजारी राहणार. तो म्हटलं, मुलांनो खरं सांगू का म्हटले तुम्हाला, राग तर येणार नाही. म्हटलं नाही, सांगा दादा. अरे म्हटले, तुमचा बाप जिवंत असताना त्यानं माणसात माणूस ठेवलं नाही, आता हे दगड तरी कशी राहू दे. विठाला 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 विठाला. काय जगणं झालं. आपण कोण आहोत, आपण काय केलं पाहिजे या ठिकाणी. आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपे मरावे, म्हणून जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी. आणि हे सिंहासनावर बसलेलं दैवत हे साधू एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. एकाच्या निमित्तानं, आता वाघमोडे परिवाराच्या निमित्तानं हे बाबा बसले या ठिकाणी. पण याच्यातून अनेकांचा उद्धार आहे, अनेकांना समाधान मिळणार आहे, अनेकाला शांती मिळणार आहे. कारण निमित्त मात्र एकाच आहे. फक्त पुंडलिकासाठी आला, सगळ्या विश्वाला त्याचा उपयोग झाला. तसंच आहे, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. तुकोबराय सांगतात की दोन्ही ठाई तुका नाही पडो देत चुका, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धने. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई हरी हरी ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. तुका दोन्ही ठाणी ठाई तुका नाही पडो देत चुका, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी. ऊन जास्त झालेला आहे, कारण आपल्या कार्यक्रमाला उशीर झाला. आम्ही 9 वाजता चालू, परंतु आता हे विधिवत अशा प्रकारची ही पूजा होती. असो, आपल्या नेमाप्रमाणे करबिली तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. नाहीतरी 12 तारखेला माझंच कीर्तन आहे दिंडेवाडीला सप्ताहामध्ये. त्या ठिकाणी या, भरपूर वेळेवर सुरू होईल आणि मग त्या ठिकाणी कार्यक्रम करू. आता ऊन वाढलेलं आहे, सगळ्या मागं उद्योग असतात, माणसाला भुका लागल्या असतील. आणि आम्हालाही, मला कथेला जायचं इथून कोरडगावला औरंगपूरला, म्हणून आता क्षमा मागतो. आणि या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या, भगवान भोलेनाथाच्या, वीरभद्रजीच्या चरणी आणि या ठिकाणी भीमाजी बाबा, कौशल्य माता, तुम्हा माते पित्यांच्या चरणी सेवा समर्पित करून शिवेला याच ठिकाणी विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.